मित्रांनो, आज आपण लेक लाडकी योजनेशी संबंधित एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहोत. लेक लाडकी योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या मुलींच्या खात्यात राज्य शासनाचा अनुदान जमा होणार आहे आणि त्यासाठी आज म्हणजे 10 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनामार्फत तब्बल 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. लेक लाडकी योजना आहे तरी काय? मित्रांनो, 31 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यात लेक लाडकी योजना राबवण्यात शासनाने मंजुरी दिली होती. या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना पुढीलप्रमाणे आर्थिक मदत दिली जाते. पहिली म्हणजे मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये, मुली पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये मिळतात, मुलगी 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये मिळतात, मुलगी 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये मिळतात व मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 75,000 रुपये मिळतात. मित्रांनो, 75,000 रुपये मिळतात. आणि अशा प्रकारे मुलीला एकूण 1,00,000 रुपये पेक्षा जास्त आर्थिक सहाय्य देणारी ही योजना आहे. फंड रिलीज मोठी अपडेट. योजनेत अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर यापूर्वीही 16 कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला होता. आता पुन्हा एक मोठा टप्पा पूर्ण करत शासनाने 25 कोटी रुपयाचा फंड उपलब्ध करून दिला आहे. हा निधी पात्र लाभार्थी मुलींच्या खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे. अशी ही आजची मोठी सर्वात अपडेट आहे. लोकांच्या तक्रारी आणि वस्तुस्थिती. योजनेबद्दल मोठ्या प्रमाणात कमेंट्स आणि प्रश्न येत होते. माझी मुलगी लग्नाला आली, अजून लाभ नाही आला. मुलगी शाळेत जाते तरी लाभ नाही. मुलीला जन्मून 10 वर्ष झाली तरी अनुदान नाही. या चुकीच्या आणि अनेक पात्र मुलींसाठी अर्ज करताना लोक मागे हटत होते. कारण शासनाचं आपल्याला माहीतच आहे, जरी योजना आल्या तरी त्यात फंड नसतो, फंड आला तरी ते मिळेल याची गॅरंटी नसते. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या प्रत्येक मुलीच्या खात्यावर जन्मानंतरचे 5,000 रुपये हमखास जमा केले जात आहेत. आता हे प्रोसेस सुरू झालेली आहे मित्रांनो. आणि मुलीचे वय वाढत जाईल तसे टप्प्याटप्प्याने पुढील रक्कमही खात्यात जमा केली जाणार आहे, असं अपडेट आलेलं आहे. आता सुरू असलेला हा फंड म्हणजे पहिल्या टप्प्यात 5,000 रुपये रक्कम जमा करण्यासाठीच निधी आहे. या योजनेसाठी कोण पात्र होतं? 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेली कोणतीही मुलगी पात्र राहील. 2 मुली असतील तरी ही योजना लागू नाही. जर एखाद्याला 2 मुली असतील आणि त्या 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या असतील तर तुमच्या दोन्ही मुलींना ही योजना मिळणार आहे मित्रांनो. ही सर्वात चांगली मोठी आनंदाची बातमी आहे. जर आधीच 2 अपत्य असतील आणि तिसरी मुलगी जन्मली असेल तर ही योजना लागू नसणार आहे मित्रांनो. त्यामुळे हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. जर आधी 2 अपत्य असतील आणि तिसरी मुलगी जन्मली असेल तर तिसऱ्या मुलाला ही योजना नसणार आहे. पूर्वी एक मुलगी आणि आता 2 जुळ्या मुली झाल्या असतील तरी ही योजना लागू राहणार आहे. कारण नियमानुसार जुळ्या ज्या मुली असतात त्या ही एकच अपत्य म्हणून ग्राह्य धरलं जातं. त्यामुळे जरी तुमची पूर्वी एक मुलगी असेल आणि नंतर 2 जुळ्या मुली असतील तर ही तिन्ही मुलींसाठीही तुम्हाला योजना मिळणार आहे. ही खूप चांगली बातमी आहे. आणि यासाठी अर्ज कसा करायचा? या योजनेसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने केला जातो. ऑफलाईन पद्धतीने आपल्या गावातील अंगणवाडी सेविका अर्ज भरून देतात. अर्जाचा नमुना फॉर्म सहज उपलब्ध आहे. तो पाहिला असेल तर तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देईल, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि तो पूर्ण फॉर्म भरा व आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे तो जमा करायचा. जसं आपण लाडकी बहिणीसाठी केला होता जमा, त्याचप्रमाणे गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा. यासाठी कोणतेही सध्या अर्ज शुल्क नाही आहे, तरी तुम्ही चौकशी करून पाहू शकता. जर तुम्ही पात्रतेच्या निकषात बसत असाल तर विलंब न करता लेक लाडकी योजनेसाठी अर्ज नक्की करा. कारण फंड आता आलेला आहे आणि पैसे मुलींच्या खात्यात जात आहेत, तरी तुम्ही नक्की लाभ घ्या. तर मित्रांनो, या व्हिडिओचा आपण समारोप करताना
राज्य शासनाने लेक लाडकी योजनेसाठी मोठे पावले उचललेली आपल्याला दिसून येत आहे आणि आता तर निधीही उपलब्ध करून दिलेला आहे. ती मुलगी पात्र असेल तर तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही योजना नक्कीच फायदेशीर आहे. त्यामुळे या योजनेचा फॉर्म लवकरात लवकर भरावा आणि या योजनेचा लाभ नक्की घ्या. धन्यवाद आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ, अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आपल्या चॅनलचं नाव आहे माहिती गरजेची. सर्व गरजेची माहिती आपल्याला फ्रीमध्ये मिळेल नक्कीच. त्यामुळे तुम्ही ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे WhatsApp ग्रुपची, तिथे सुद्धा जॉइन व्हा. त्यामुळे नवीन अपडेटची व्हिडिओ, बाकीच्या गोष्टी मी त्या ग्रुपवरती टाकत राहील. धन्यवाद.